आणि स्वामी समर्थ तुमचं स्वागत असा. आज मी करतोय अंड्याचा रसो. थोडासा तेल घालतोय, करपक नको खोबरा म्हणून. चला आता कांदा भाजूया. चला आता कांदा पण भाजलो, काढूया. बघा, लसूण आणि आला भाजून घेऊया. चला आता झाली, लसूण आणि आला पण भाजून झाला, काढूया. गॅस घालवलाय मी. आता हे थंड होणे, खोबरं पण थंड करत ठेवलेला, मिक्सरला लावूया. मग कांदा लसूण आलं वाटून घेते. दोन वेळा घालतोय, खोबरं जास्त ना म्हणून. वाटप तयार झाला. आता फोडणी घालूया रश्यात. कढई ठेवले का तापत. चला कढई तापली. आता मी तेल घालतोय, म्हणजे मोठं एक चमच झालं. हे बघा, मी एक तेजपत्ता पान टाकतोय आणि दालचिनीचे एक तुकडा टाकतोय आणि 4 कढीपत्त्याची पाने टाकते. एक टीस्पून मी हिंग टाकतोय आणि छोट चमचभरून हळद टाकते. बघा, मी कांदा सरासरी मसाला टाकतोय आणि वाटप घालतोय. परत ते वाटण फोडणी करपत नाही. एवढा एक चमचा मी छोटाला पाऊण चमचा मी गरम मसाला टाकलाय. कारण खडा मसाल्यात घातलेला, मालवणी मसाल्यात, म्हणून वरून थोडं टाकता. आणि फोडणी भाजली. हे बघा, तेल सुटला. हे बघा, तेल सुटलं. आता मी पाणी घालते फोडणी.
तुमका होई असं आमटी तेवढा तुम्ही पाणी घाला. हे बघा मी चवीप्रमाणे मीठ घालतोय. जसं आपल्या घोळ्या तसं घालायचा. का कड येऊन आता कड येऊसाठी मी झाकण ठेवतोय. हे बघा मी कोकम टाकतोय त्याच्यात. सोला म्हणतात, कोकम म्हणतात. आता मी कड चांगलं येलं बघा. मी अंडी घालते, बारीक गॅस करते मी त्याच्यात. हे बघा मी अंड घालतोय. अशी फोडून अख्खी घालतले. दुसरा अंडी पण मी धुवून घेतलं. आता त्यांका कड येऊ दे चांगलं. ही अंडी मी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे घातलंय, एकत्र नाही होत. चिकटाची नाही. मी दाखवते तुमका शिजल्यावर. तर चांगलं कड येऊन दे. मी झाकण ठेवतो. तर येतो का त्याला व्यवस्थित कड. आणि झाकण काढूया. हे बघा चांगलं कड येलो शिजलेली. हा हे बघा कोथिंबीर टाकूया. हे बघा तुमका होई तशी टाका. जास्त होई तर जास्त टाका. बघा छानपैकी रस झालेलो. असंच तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. आणि कशी होता ती सांगा आणि शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.